नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर हा व्हिडिओ थोडा अगोदरचा आहे, लेट पोस्ट करते आहे. मोठ्या व्हिडिओजला मला तर आवाज द्यायला सध्या शेड्यूलमधून टाईमच मिळत नाही आहे. त्यामुळे बरेचसे व्हिडिओज माझे पेंडिंग आहेत. तर झालं असं, एक दिवशी मी क्लासवरून आले खूप लेट आणि त्यानंतर ना अद्वैतची फरमाईश होती की त्याला बटर चिकन खायचं आहे. आता बघा मंडळी, बटर चिकनसाठी लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी घरात अवेलेबल नव्हत्या. मग मी त्याच्या वडिलांना हे रेडी प्रीमिक्स घेऊन यायला लावलं, थोडंसं दही आणायला लावलं आणि चिकन आणायला लावलं. बाकी आपण घरात ज्या वस्तू होत्या त्याच वस्तूंचा यूज करून आज बटर चिकन बनवणार आहोत. सगळ्यात अगोदर मस्तपैकी चिकन वॉश केलं, त्यातलं पाणी निथळून घेतलं. त्यानंतर मस्त घट्ट असं दही, अद्रक लसूण पेस्ट, त्यानंतर मस्त काश्मीरी लाल तिखट त्यामध्ये घातलं, मीठ घातलं. त्यानंतर त्यामध्ये आपण बाकीचे जे स्पायसेस आहेत ते घातले. शक्यतो बटर चिकनमध्ये हळद जात नाही, पण मला सवय असल्यामुळे मी ती टाकते. त्या व्यतिरिक्त धनापूड टाकली, थोडासा गरम मसाला टाकला, त्यानंतर थोडीशी धनापूड टाकली, जिरं पूड टाकली, त्यानंतर थोडासा घरचा मसाला टाकला. आता हे सगळे स्पाइसेस आपल्याला मिक्स करायचे आहेत. त्या अगोदर काय केलं ना, की थोडंसं त्याच्यामध्ये कसुरी मेथी होती तर ती टाकली मी. आता हे आपल्याला मॅरिनेट करायचं आणि घट्ट बाइंडिंग येण्यासाठी त्यामध्ये ना थोडं आपण काय करूयात, बेसन पीठ ॲड करूयात, जेणेकरून त्याला असं घट्टसरपणा राहील आणि ते जे आपण मॅरिनेशन केले ते पिठाला व्यवस्थित धरून ठेवेल. मस्टर्ड ऑइल होतं माझ्याकडे, ते ॲड केलं. मस्टर्ड ऑइल नसेल तर घरगुती तेलसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता हे सगळं जे मिक्सचर आपण रेडी केलं आहे ना, ह्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हाताने आणि मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. आता जसं की मी तुम्हाला म्हटले की घरी यायलाच ऑलरेडी लेट झाला होता, मॅरिनेशनला पण खूप असा वेळ माझ्याकडे नव्हता. पण तरीसुद्धा म्हटलं जोपर्यंत बाकीची प्रोसेस होती आहे तोपर्यंत 15-20 मिनिट काहीतरी रेस्ट होईल, यासाठी मी ते रेस्ट करण्यासाठी ठेवलं. चला तर आता एकंदरीत हे आपलं मिक्स करून झालं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मस्तपैकी कोळसा गरम केला आणि दम दिला तूप टाकून, जेणेकरून त्याला छान असा स्मोकी फ्लेवर येईल. आता जोपर्यंत हा स्मोकी फ्लेवर आपल्या सगळ्या चिकनला लागतोय तोपर्यंत बाकीची तयारी करूया. आता तयारी तर काय करायची, रेडी प्रीमिक्सच आपण वापरणार होतो. मग एक बाउल घेतलं, त्याच्यामध्ये ते रेडी प्रीमिक्स ॲड केलं. आता मला लक्षात आलं की रेडी प्रीमिक्स आपण वापरतोय तर ह्याच्यामध्ये थोडंसं दूध वगैरे ॲड करून अशी पण तुम्ही ग्रेव्ही करू शकतात. पण मग मी म्हटलं की चला तेवढं करतोच आहे अट्टाहास, तर मग थोडासा मी कांदा काय केला, परत तेल घेतलं कढईमध्ये, तो छान असा कांदा परतून घेतला, तो मिक्सरमधून काढून घेतला आणि मग उरलेल्या तेलामध्ये मी परत थोडेसे 2 प्रकारच्या बेडगी मिरच्या होत्या माझ्याकडे, ते मी ॲड केल्या. त्यानंतर अजून काही जो उरलेला कांदा वगैरे होता तो आपण ह्याच्यामध्ये फ्राय करणार आहोत. आधी मी ठरवलं होतं की मी ग्रेव्ही बनवणार नाही, पण बाय डिफॉल्ट नंतर असं झालं की हळूहळू करत ती प्रोसेस वाढतच गेली. मग म्हटलं जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्याची तरी ग्रेव्ही बनवूयात. मग तेलात ते बेडगी मिरची टाकली होती, त्यानंतर थोडंसं टोमॅटो ॲड केली आणि कोथिंबीर. पुन्हा एकदा कोथिंबीर बटर चिकनमध्ये घालत नाही. ज्या गोष्टी रेड कलर बटर चिकनचा माइल्ड करतील त्या गोष्टी ॲड केल्या जात नाहीत, पण आता माझ्याकडे होत्या, मी टाकते, तुम्हाला माहिती आहे सवयीनुसार, त्यामुळे मी ते टाकली. आता ते रेडी प्रीमिक्स जे आपण बाउलमध्ये घेतलं त्याच्यात मस्तपैकी जो आपण फ्राय केलेला कांदा होता तो वाटून घेतला, तो ॲड केला, थोडंसं दूध घातलं आणि त्याला छान पद्धतीने मिक्स करून ठेवलं. आता तुम्ही फक्त हे प्रीमिक्स वापरणार असाल तर थोडं पातळ फॉर्मॅटमध्ये मिक्स करून ठेवावं. आता मी सपोर्टिंगला ही थोडीशी ग्रेव्ही वापरणारच होते टोमॅटोची, त्यामुळे मग म्हटलं की चला आता थोडं प्रीमिक्स आहे त्यामध्ये मी दुधाचं कंटेंट कमी घातलं. मग आता काय केलं की ते सगळं मसाला जो आपण तळून घेतला होता ना तो मस्तपैकी वाटून घेतला, त्याची ग्रेव्ही केली. सोबतच एक साईडला पॅन ठेवला, त्याच्यात थोडंसं बटर टाकलं आणि थोडंसं घरचं ऑइल ॲड केलं आणि ह्यामध्ये आता आपण जे सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ना ते मस्तपैकी फ्राय करून घेऊयात. आता अद्वैतला हे फ्राय केलेलं चिकनही खायला खूप आवडतं. काही पीसेस मी त्याला तसेच खाण्यासाठी ठेवणार होते आणि काही आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये ॲड करणार होतो. बघा, एक साईड चांगली फ्राय होऊन द्यायची आणि एक साईड ब्राऊन झाल्यानंतरच त्याला व्यवस्थित आपण काय करायचं आहे, चमच्याच्या साह्याने काय करणार आहोत, पलटणार आहोत. बघा, या पद्धतीने मस्त ब्राउनिश कलर आता त्याला येतो आहे. लास्टला तुम्ही बघू शकतात या पद्धतीने हे सगळे चिकनचे पीसेस फ्राय झालेत. असं 2दा करून मी त्या पॅनमध्ये फ्राय केलं. आता अगोदर जी आपण ग्रेव्ही तळली होती ना टोमॅटो वगैरे, तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं बटर अजून ॲड केलं आहे. आता थोडंसं ऑइल पण त्यामध्ये आपण काय करूयात, ॲड करून घेऊयात आणि मग ह्यामध्येच आपण भाजी करायला सुरुवात करूयात. आता ऑलरेडी कांदा तळण्यासाठी मी लोखंडाची कढई ठेवली होती. ही आणखीन एक मोठी चूक झाली माझ्याकडून. पण म्हटलं आता पुन्हा भांडी भरवण्यापेक्षा त्याच कढईत ग्रेव्ही करायला घेतली. शक्यतो लोखंडी कढईमध्ये करू नका, स्टीलची कढई वगैरे वापरा, जेणेकरून तुमचा जो बटर चिकनचा रेड कलर आहे तो जास्त माइल्ड होऊ नये. ह्या लोखंडी कढईमुळं कलर थोडासा ब्राऊन टोनमध्ये जातो.
तर त्याच तेलामध्ये आपण काय केलं, मस्तपैकी तमालपत्र टाकलं. त्यानंतर आपण जी वाटलेली ग्रेव्ही होती ती मी ॲड केली, टोमॅटो, कोथिंबीर आणि बेडगी मिरचीची. आणि आता ह्याच्यामध्ये आपण काय करूयात की जे आपण मिक्स करून ठेवलं होतं ते ॲड करणार आहोत. आता ह्यामध्ये थोडंसं मीठ मी ॲड केलं. ऑलरेडी आपण जे चिकन मॅरिनेट करून फ्राय केलं आहे त्यात मसाले आणि मीठ योग्य प्रमाणात होतं. आता आपल्याला फक्त ग्रेव्हीपुरतंच तिखट आणि मीठ यामध्ये ॲडजस्ट करायचं होतं. मग मी फक्त तिखट आणि मीठ यामध्ये टाकलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर जी प्रीमिक्स टाकून रेडी केलेली जी आपली ग्रेव्ही होती ती ग्रेव्ही आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. आता ह्या ग्रेव्हीला छान असं बघू शकता तुम्ही कलर सुटलेला आहे, कारण याच्यामध्ये बेडगी मिरची आपण टाकली होती आणि काश्मीरी लाल तिखट पण टाकलेलं आहे. हा छान कलर सुटला आहे, साईडला छान असं तेल सुटलं आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये आपण जे प्रीमिक्स रेडी केलेलं होतं ते ॲड करूयात. आता हे प्रीमिक्स मी थोडंसं घट्टसरच केलं होतं. तुम्ही पाहिजे असेल तर थोडंसं पाणी किंवा दुधाचं कंटेंट जास्त टाकू शकतात. आपल्याकडे फ्रेश क्रीम नव्हती त्यामुळं मी ते प्रीमिक्स दुधामध्ये ॲड केलं आणि दुधाचं प्रमाणही घरात जास्त लोकांना आवडत नाही त्यामुळे मी थोडंसं टाकून घट्टसर केलं होतं. तुम्ही अजून थोडी कन्सिस्टन्सी ग्रेव्हीची पातळ करू शकतात. बघा हा सेकंड लॉट जो होता आपला फ्राय केलेला चिकनचा तो मस्तपैकी ह्या ग्रेव्हीमध्ये मी ॲड केला आहे. एकदा मस्तपैकी हलवून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला थिकनेस जसा हवा आहे पाणी त्या पद्धतीने आपण काय करूयात, ॲड करूयात. लागेल तेवढी ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ तुम्ही करू शकतात, पण शक्यतो बटर चिकन हे थोडं घट्टसरच असतं. या पद्धतीने हे मस्तपैकी एकजीव झालं की त्याच्यात थोडंसं आपण वरून बटर वगैरे टाकूयात. छान असा त्याच्यात बटरचा फ्लेवर आला पाहिजे आणि ह्या भाजीला आपण व्यवस्थितपणे थोड्या वेळ शिजू देऊयात. एकदा का भाजी शिजली मग मस्तपैकी त्याला बाउलमध्ये काढून घेऊयात. आता याच्यामध्ये मी ऑलरेडी हळद घातली होती, कोथिंबीर घातली होती, त्यात मी लोखंडाच्या कढईत केली त्याच्यामुळे थोडासा मला वाटतोय ब्राऊन टोनमध्ये, पण तरीसुद्धा छान कलर आलेला आहे भाजीला बघा. पुन्हा एकदा बाउलमध्ये काढलं, त्याच्यावर मस्तपैकी बटर घातलं आणि एका साईडला आपले नान भाजण्यासाठी घेतले आणि झटकीपट संध्याकाळचा मेन्यू रेडी झालेला आहे. अद्वैतला आज जे खाऊ वाटलं होतं बटर चिकन, तर ती रेसिपी मी आज केलेली आहे. आपण त्याची ग्रेव्ही काय घरी केलेली नव्हती, रेडी प्रीमिक्स वापरलेलं होतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कळवायला विसरू नका आणि आवडली असल्यास नक्की एकदा घरी करून बघा. चला तर मग आता पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आता आपण अद्वैतला देऊयात टेस्टिंगसाठी. अद्वैत काय म्हणतोय ते बघूयात. अद्वैत तर मस्तपैकी त्याचं ताट पाहून खुश झालेलं आहे. अद्वैतला असं चटपटीत काहीतरी हवंच असतं, त्यामुळे आता बघूयात अद्वैतची रिॲक्शन काय येते. अद्वैतला मस्तपैकी आपलं जे आहे बटर चिकन आणि रोटी हे आवडलेलं आहे. चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा वेगळ्या रेसिपीसोबत भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय.